हे तुमचं वय आहे 9 वर्ष 7 महिने. आता तुझं वय काय आहे? 9 वर्ष 2 महिने. वय कसे काढले असं आज आपण वय काढायला शिकू. सांग चल मला तुझी जन्मतारीख सांग. 5/6/2016 बघा ही आहे वृषालीची जन्मतारीख. आता मी हजेरीवर जे वय काढलंय ते वय कसं काढलं हे वृषालीला कळत नव्हतं. मग तुम्हाला कोणाला समजलं नाही. आता वय कसं काढलं? वय कसं काढतो आपण? वर्ष महिने दिवस. किती वर्षाची किती महिन्याची आणि किती दिवसाची. आता ते वय काढायचे आपल्याला 31 ऑगस्ट पर्यंत. आता सप्टेंबरच्या कॅटलॉग वर लिहिताना मी ऑगस्ट पर्यंतचं वय लिहिलं बरोबर की 31 ऑगस्ट पर्यंत. मग पहिले काय लिहितो आपण? वर्ष मग महिने आणि मग दिवस. आता कधीपर्यंत काढायचं आपल्याला? 31/8/2025 पर्यंतचं वय काढायचं. वृषालीची जन्मतारीख आहे 5/6/2016. यांची करायची वजाबाकी. 31 मधून 5 गेले. 31 मधून 5 गेले. एकातून 5 जातात ना? नाही. तिला करून घेतले. तिलाकडे राहिले 2. इथे झाले 11. 11तून 5 गेले 6. 2चे 26. 8 मधून 6 गेले 2 आणि 25 मधून 5तून 6 जातात. याच्याकडून याच्याकडे राहिला 1. इथे झाले 15. 15तून 6 गेले 9. एकातून 1 गेला 0 0 0. किंवा 16 मधून 25 मधून 16 गेले 17 18 19 20 21 22 23 24 25 9. म्हणजे वृषालीचं वय आलं 9 वर्ष 2 महिने आणि 26 दिवस. किती तारखेपर्यंत? 31 ऑगस्ट 2025 पर्यंत. ठीक आहे. चला अजून आपण कोणाचं तरी वय काढूया. रोहिणी सांग तुझं वय सांग. हे जन्मतारीख सांग तुझी. किती तारखेपर्यंत काढायचे आपल्याला? 31/8/2025 पर्यंत. रोहिणी बघा आता रोहिणीची जन्मतारीख आहे 1/10/2015. 1/10/2015. आता रोहिणीचं वय कधीपर्यंत काढायचं आपल्याला? प्राची 31/8/2025 पर्यंत बरोबर. आता दिवस 1 महिना 10वा आणि 2015 यांची काय करायची आपल्याला? वजाबाकी. 31 मधून 1 गेला. एकातून 1 गेला 0. 3चा 3. 8 मधून 10 जातात का? जातात का? नाही जात. मग आता हे महिने कोणाकडे उसना घ्यायला जातील? वर्षाकडे. वर्षाकडे. आता याच्यातून 1 वर्ष दिल्यावर इथे राहिले 2024 बरोबर. आता 1 वर्ष उसना दिला. 1 वर्ष उसना दिला त्याचे महिने केल्यावर किती होतात? एका वर्षाचे महिने किती? 12 आणि हे 8. 12 आणि 8 किती झाले? 20. याच्याकडे झाले 20 महिने. आता 20 महिन्यातून 10 महिने 0तून 0 गेला 2तून 1 गेला राहिले 10. 2024 मधून 2015 वजा करायचे. 4तून 5 जात नाही म्हणून याच्याकडून याच्याकडे झाले 1. याच्याकडे झाले 14. 14तून 5 गेले. सांगा पटकन. 14तून 5 गेले 9. एकातून 1 गेला 0 0 0. 9 वर्ष 10 महिने आणि
31 दिवस हे आहे रोहिणीचं 31 ऑगस्ट पर्यंतचं वय. आता वय कसं काढायचं समजलं तुम्हाला? आता याच्याप्रमाणे आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील तुमच्या पप्पांचं, तुमच्या आईचं, तुमच्या भाऊचं किंवा बहिणीचं वय काढून आणायचं आहे उद्या. ठीक आहे.